नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपला कृषी मित्र सचिन बाटे आपल्या सर्व शेतकरी बंधूंचा आजच्या व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करतो। शेतकरी बंधूंनो, अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। शेतकरी बंधूंनो, आज आपण आंबा पिकाला आंबा पिकाला आज तारीख आहे दिनांक 18 डिसेंबर 2025 आणि आंबा पिकाला मोहर हा चांगल्या पद्धतीने येत आहेत। तर शेतकरी बंधूंनो, आंबा पिकाला मोहर चांगला येण्यासाठी तसेच आपल्या पिकाची गळ होऊ नये, फळाची गळ ही 2-3 टप्प्यात होत असते। एक वेळेस मोहरामध्ये गळ होते, नंतर बारीक आपण बोराच्या आकाराची झाल्यानंतर गळ होते आणि नंतर लिंबाच्या आकारापर्यंत ही गळ आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येते। तर शेतकरी बंधूंनो, ही गळ होऊ नये म्हणून आपण खतामध्ये बेसल डोसचा वापर करत असताना कोणत्या खताचा वापर करावा ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहेत। तर शेतकरी बंधूंनो, आज आपण अशाच एका आंब्या बागेमध्ये तर आपण खत टाकत असताना आंबा पिकाला हे न्यूट्रिया फॉर्म्युला जो आपण बघत आहेत, न्यूट्रिया फॉर्म्युला नंबर 2 या बॅगचा वापर आपण करायचा आहे। आपल्याकडे आंबा असेल, मोसंबी असेल, डाळिंब असेल, कोणतीही पिकं असतील तर आपण या न्यूट्रिया फॉर्म्युलाचा वापर करायचा आहे। याचा जो वापर का करायचा आहे शेतकरी बंधूंनो, लक्षात घ्या। मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात मायक्रोन्यूट्रिएंट खतं आहेत, तर आपण मार्केटमध्ये एक किट आणतो दुकानदाराकडून, त्याच्यामध्ये झिंक सल्फेट, फेरस सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट हे सल्फेटयुक्त खतं असतात आणि हे सल्फेटयुक्त खतं आपण सुपर फॉस्फेट असेल, DAP असेल अशा फॉस्फरसयुक्त खताबरोबर दिल्यानंतर या जो सुपर फॉस्फेटमधला फॉस्फरस असतो आणि जो आपला झिंक सल्फेटमधला झिंक असतो, हा झिंक आणि फॉस्फरस एकत्र होऊन झिंक फॉस्फेट हा घटक जमिनीमध्ये तयार होत असतो। हा जटिल घटक पिकाला उपलब्ध होत नाही आणि आपल्याला म्हणावं तसे रिझल्ट आपल्याला हे दिसून येत नाही आणि हे खतं हे जमिनीमध्ये फिक्स होतात। हा फिक्सेशनचा प्रॉब्लेम आपल्याला जर येऊ द्यायचा नसेल आणि आपल्याला 100% टाकलेल्या खताचे रिझल्ट घ्यायचे असतील तर आपण नक्की हा न्यूट्रिया फॉर्म्युला नंबर 2 चा वापर करायचा आहे। शेतकरी बंधूंनो, हा एका झाडाचं वय बघून 200 ते 400 ग्रॅम पर्यंत हा वापरायचा आहे। जर आंबा पिकाला तुम्ही वापरत असाल 200 ग्रॅम पासून 400 ग्रॅम पर्यंत याचा वापर करायचा आहे। आपण त्याच्यासोबत एक चांगल्या पद्धतीचं निंबोळी खत घ्यायचं आहे। निंबोळी खत 200 ते 500 ग्रॅम पर्यंत आपण त्याच्यासोबत घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये शेतकरी बंधूंनो, आपल्याला NPK खत जर घ्यायचं असेल तर आपण 10-26-26 किंवा 9-24-24 किंवा 8-21-21 अशा तिन्ही ग्रेड जसे की NPK हे तिन्ही घटक असलेलं खत आपल्याला घ्यायचं आहे। हे आपल्या झाडाच्या वयानुसार 500 ग्रॅम ते 1 किलो पर्यंत आपण हे घेऊ शकतो। तर शेतकरी बंधूंनो, या न्यूट्रिया फॉर्म्युल्यामध्ये घटक काय आहेत आपण सांगितलं, न्यूट्रिया फॉर्म्युला वापरायचा, पण शेतकरी बंधूंना प्रश्न पडतो की याच्यामध्ये घटक काय आहेत, तर आपण याच्यामध्ये असलेले घटक हे बघणार आहोत। शेतकरी बंधूंनो, आपण हा न्यूट्रिया फॉर्म्युला बघतायत तर याच्यामध्ये मेटाफट मॅग्नेशियम हे चिलेटेड स्वरूपातील 10 किलो आहे। याच्यामध्ये मेटाफट फेरस हे चिलेटेड स्वरूपातील 10 किलो आहे याच्यामध्ये आणि मेटाफट झिंक याच्यामध्ये चिलेटेड स्वरूपातील 10 किलो आहे। तसेच याच्यामध्ये मेटाफट मॅग्नीज हे 5 किलो आहे। याच्यामध्ये मेटाफट बोरॉन हे 5 किलो आहे। याच्यामध्ये चांगल्या क्वालिटीचं सिलिकॉन सिलप्रो नावाने याच्यामध्ये 5 किलो आहे आणि याच्यामध्ये टू मोर सॉइल हे 5 किलो आहे। तर ही 50 किलोची बॅग आहे। तर ही बॅग आपल्याला वापरायची झाली तर कोणत्याही फळझाडाला आपण ही बॅग एका झाडाला 200 ते 400 ग्रॅम पर्यंत आपल्या खतामध्ये मिक्स करून नक्की वापरा। बऱ्याच शेतकरी बंधूंनी याचे अनुभव घेतलेले आहेत आणि खूप चांगले रिझल्ट हे शेतकरी बंधूंना आलेले आहेत। आणि आंबा पिकाबद्दल कोणत्याही माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपला कृषी मित्र सचिन बाटे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन बटन हे दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन आंब्या पिकाबद्दल असेल, इतर पिकाबद्दल असेल, ही माहिती देण्याचं काम आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो। धन्यवाद।